मोर्चा ताराबाई चौकात आता पोहोचतो आहे। डिबेंचर पोटी रक्कम कापल्यामुळे उत्पादकांनी संताप व्यक्त केलेला आहे। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघानं जाहीर केलेल्या 136 कोटींच्या फरकातली 40% रक्कम ही डिबेंचर पोटी कापली आहे। त्यामुळे हा संताप व्यक्त केला जातो आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठीच मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। फरक रक्कम वाढवा किंवा मग कपात केलेली रक्कम परत द्या अशी मागणी या उत्पादकांकडून केली। त्यासाठी म्हणून सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क असा गोकुळ कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन केले। कपात करण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे। त्यांचा विरोध आहे की जी 40% रक्कम कपात केली गेली तर एवढी रक्कम कपात होऊ नये। ज्या अर्थी संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे, त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत, तर शेतकऱ्याला सुद्धा किमान 4 पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना आहे संस्थावाल्यांची। तसे त्यांनी बरेच वेळा निवेदनं दिली होती पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही। म्हणून हा मोर्चा आहे जो आम्ही जाऊन निवेदन देणार आहे। त्या दूध संस्थांची हीच मागणी आहे की डिबेंचरची रक्कम जी कपात केलेली आहे ती त्यांना मिळावी, नाही तर दूध दर फरकामध्ये तरी त्यांना वाढ करून किमान मिळावी म्हणून। गाई म्हशी घेऊन हे सगळे उत्पादक इथे ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या कार्यालयापर्यंत आले। मात्र इथे जोरदार राडा सुरू आहे। पोलीस या सगळ्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र उत्पादक प्रचंड नाराज आहेत। डिबेंचरमध्ये 40%ची कपात केल्यामुळे सगळे उत्पादक नाराज झालेत आणि आपली नाराजी दाखवून देण्यासाठी म्हणून गाई म्हशींसह ते इथे पोहोचले। हां तर गोकुळच्या सभा म्हटलं की तिथे राडे होतातच, मात्र आता उत्पादकांनी काढलेल्या मोर्चामध्ये सुद्धा बाचाबाची सुरू आहे, राडा होताना दिसतोय। उत्पादक आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी म्हणून मोर्चा घेऊन आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून। रणजित, नाराजी व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढलाय, मात्र इथे मोर्चामध्ये सुद्धा राडा होताना दिसतोय, शाब्दिक चकमक उडताना दिसते, काय घडलंय नेमकं? कार्यकर्ते म्हणजे सभासद आणि पोलिसांमध्ये आता मोठी झटापट सुरू झालेली आहे। कारण या मोर्चामध्ये त्यांनी जनावरं म्हणजे म्हैस गायी आणलेल्या आहेत आणि या पोलीस काढून घेण्याचा प्रयत्न करतायत। हातामध्ये लाठी उगारत या सर्व सभासदांना बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि सर्व जी म्हैस आहे, गायी आहेत, ही जनावरं पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत। ही जनावरं पोलिसांच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी सध्या पोलिसांनी या सभासदांमध्ये झटापटी सुरू झालेली आहे। ज्या विषयासाठी खरं तर मोर्चा आला होता तो विषय आता थोडासा बाजूला राहिला आणि पोलिसांच्या या दमदाटीपणामुळे आता याला एक वेगळं स्वरूप लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण गोकुळ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचं मेन कार्यालय आहे, या कार्यालयावर डिबेंचर संदर्भात खरं तर हा मोर्चा आला होता। मात्र या मोर्चामध्ये या सर्व सभासदांनी गाई म्हशी घेऊन आले, याला विरोध आता पोलिसांनी दर्शवलेला आहे आणि ही सर्व जनावरं काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ही म्हैस आणि गाय काढून घेण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत आणि सभासदांसोबत ज्या झटापटी करतायत, पण त्यांना हे सभासद सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध करतायत आणि मोठ्या प्रमाणात तिथं एक गोंधळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित, प्रचंड गर्दी आहे, त्यात ही सगळे पशुधन सुद्धा इथे आहे। मोर्चानंतर पशुधन घेणं सुद्धा शक्य होतं किंवा मग मोर्चा जर गाई म्हशीं संदर्भातला आहे तर मग त्यांना तिथे आणण्यात गैर काय, असे दोन प्रश्न सुद्धा आता इथे उपस्थित होते। मोर्चा निघण्या अगोदर या संदर्भात त्यांनी जाहीर केलं होतं की या मोर्चामध्ये गाई आणि म्हैस घेऊन आम्ही लोकशाही पद्धतीनं हा मोर्चा गोकुळ दूध संघावर काढणार आहे। मात्र आज सकाळी पोलिसांनी अचानक आक्रमक भूमिका घेत त्यांनी या जनावरं आणण्याला विरोध केला, सभासदांना विरोध केला। सर्किट हाऊसच्या दारामध्ये खरं तर हा विरोध सुरू झाला, तो इथपर्यंत आलेला आहे। आता सभासद ऐकायला तयार नाही आहेत, गेट ढकलून आत जाण्याचा प्रयत्न करतायत, पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। या मोर्चामध्ये जे सभासद आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि हा
आक्रमकता त्यांची कमी करण्यासाठी खरं तर पोलिसांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. मात्र पोलिसांनी जनावरं काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळं सभासद आता आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे इथे एकच गोंधळ निर्माण झालेला आहे. खरं तर या गोंधळामुळे ही जनावरं उधळण्याची शक्यता आहे. मात्र याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेणं गरजेचं आहे, पण तसं घेताना दिसत नाहीत आणि हा गोंधळ कायमस्वरूपी सुरू झालेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.